स्वतःच्या हिमतीवर स्वतःचा संसार उभा करून दाखव। दुसऱ्यांच्या आठवणी अशा मोडीत काढून स्वतःचा संसार नाही उभा राहत। सुश, तुझा ना मुळात प्रॉब्लेमच आहे। आजपर्यंत मागशील ते तुला मिळत राहिलंय आणि सगळं आयतं मिळत राहिलंय, म्हणून गोष्टींची किंमत नाही उरली आहे तुला। जरा बाहेरच्या जगात जा आणि बघ, 4 भांडी आणण्यासाठी सुद्धा किती पैसे लागतात आणि त्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात ते। आजी, आजी, आजी प्लीज रडू नकोस। हे बघ, तुझी भांडी कोणी नेणार नाहीये। मी खूप प्रेमाने जपली होती रे भांडी, आणि सुष्मिता बघ ना त्याची पैकत होती, बघितलंस ना। माझ्या सासूबाईंना रोज सकाळी उठल्यावर आधी चुलीला या सगळ्या भांड्यांना नमस्कार करायच्या आणि मगच स्वयंपाकाला लागायच्या रे। माझ्या सासूबाईंना स्वतःच्या पदरांनी एक एक भांड पुसायच्या। किती लख दिसायचं रे भांड। त्या स्वतः ह्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करायला शिकले, मी त्यांच्याकडून शिकले। बाई काढी काढी जोडून संसार उभा करते, त्याचा पुरावा आहे ती भांडी, आणि माझ्या डोळ्यासमोर मोडीत निघाली तरी। झालं समाधान? हे हवं होतं तुला? आज तुझ्यामुळे आजींच्या डोळ्यात पाणी आलंय सुश। लाज वाटली पाहिजे तुला। सुष्मिता, आत्ताच्या आत्ता थांबव हे सगळं। हो, थांबव हे सगळं। ही बावळट सुष्मिता काही बोलत का नाही? काय ऐकून घेते सगळ्यांचं? अगं सांग ना, मी केला होता ताईला फोन। डोक्यात प्रकाश का पडत नाही हिच्या? मलाच काहीतरी करावं लागेल। सुश, अगं काय केलंस तू? हे काय वागणं झालं का बाळा तुझं? हा, घरात मोठे आहेत मान्य आहे, म्हणजे तुझ्याकडे अधिकार आहेत सगळे, पण घरात इतकी मोठी माणसं आहेत ना, विचारायचं ना त्यांना। आईना विचारायचं, आई कामात असतील तर मला विचारायचं, मी कामात असेल, समर कामात असेल, ऑफिसमध्ये असेल तर स्वानंदी तर तुझी बहीण आहे ना सख्खी, तिला एकदा विचारायचं ना, तिची परमिशन घ्यायची। स्वानंदीला एकदाही विचारावं असं तुला वाटलं नाही का? बोल ना अगं, बोल। विचारलंस का स्वानंदीला तरी? विचारलंस का? बोल ना काहीतरी। ताई मला बोलू देईल तर ना? बघितलं ना आता आल्या आल्या कसं माझ्यावर फायरिंग सुरू केली। अगं कारण तू वागतेस तशी सुश, एका मागोमाग एक चुका करतेस, मनमानी करतेस, कळत नाहीये का तुला? ताई प्लीज हा, हे बघ काल झाली असेल माझ्याकडून चूक, पण आज मी नाही चुकली आहे। युटेन्सिल्सच्या बाबतीत मी नाही मनमानी केली आहे। मी भांड्यांच्या बाबतीत तुला विचारलं होतं ना की टाकून देऊ का? नंदू, तू परवानगी दिलीच माझी भांडी मोडीत काढण्यासाठी? ओ माय गॉड, स्वानंदी तू? ठेव आजी, मुळात मी असं करीन का? तुमची शपथ। उलट मी तर हिला म्हणाले होते आजींना विचारल्याशिवाय भांड्यांचा निर्णय घ्यायचा नाही। काय काय यार ताई, तूच तर म्हणाली होतीस ना की अधिकार आहेत माझ्याकडे। सुष्मिता नीट आठव, मी तुला म्हणाले होते तुला अधिकार आहेत, पण या बाबतीत नाहीत, आणि तुलाच काय मला सुद्धा नाही आहेत। अच्छा अच्छा, आय गॉट इट। अरे म्हणजे तुमच्यामध्ये मिसकम्युनिकेशन झालंय का? स्वानंदी, अगं तुझं बोलणं तिला नीट नाही कळलं असणार। तिला असं वाटलं असेल की आहे अधिकार तिला म्हणून, हो की नाही? हा असंच झालं। काही का असे ना, माझी भांडी अशी मोडीत जायला नकोय। मागच्या पिढ्यांचा आशीर्वाद आहे माझ्यासाठी, असा अवमान व्हायला नकोय त्याचा। आणि या वस्तू आहेत ना सुष्मिता, या सगळ्या वेगवेगळ्या देशांमधनं आणल्यात मी। खूप
खूप मौल्यवान आहेत त्याची आठवण आहे एक काहीतरी. आणि प्लीज परत न विचारता हे असलं काही करायचं नाही. मी तर काहीच केलं नाहीये ना. ताईमुळे झालंय सगळं. स्वानंदी बघ आता काय होऊन बसलं ते. अगं घरातली मोठी सून आहेस तू, ते जाऊ दे, सुष्मिताची मोठी बहीण आहेस, तिला नीट समजवायला हवं होतंस ना. बघ आता काय होऊन बसलं. मला असं वाटतं की तू तिला स्पष्ट नकार द्यायला हवा होतास. तू नकार दिला असताना तर असं काही झालंच नसतं. काकू माफ करा, पण जे काही बोलणं झालंय ते माझ्या आणि सुष्मितामध्ये झालंय ना. तो फोन कॉल ऐकायला तुम्ही तिथे नव्हतात, राईट? हां हो नाही म्हणजे नव्हते. करेक्ट. म्हणजे त्यातला तपशील तुम्हाला माहीत असणं शक्यच नाहीये. सो आता मी स्पष्टपणे नकार दिला होता हे मला माहितीये, पण मी दिला नव्हता हे तुम्ही स्पष्टपणे का बोलताय? आमच्या दोघींमध्ये जे काही बोलणं झालंय ते सुष्मिता सोयीस्करपणे विसरलेली आहे. इनफॅक्ट आजी आमचं बोलणं चालू असतानाच तिने फोन मध्येच ठेवून दिला. त्यामुळे राजवाडे तुम्हाला तर माहितीये मी तुम्हाला घेऊन आता घरी का आले. व्हॉटेवर मला नाही कॉलवर कळालं की तू काय म्हणतेस. आत्ता कळलंय ना. तुझ्या आतेताईपणामुळे आजी आणि राजवाडे दोघेही दुखावले गेलेत. आता माफी माग त्यांची. मी का माफी मागू. तू बोल ना सॉरी तुला बोलायचं असेल तर. माझी काही चूक नाहीये. सुष्मिता काय पोरकटपणा आहे हा. चूक करायची ती करायची, वर माफी नाही मागायची आहे तुला. तुला अजूनही काहीच वाटत नाहीये का? ओके ओके बास झालं आता. जे झालं ते झालं. अजून भांडण नकोय घरात. सुष्मिता प्लीज समजून घे. ही भांडी, या अँटिक वस्तू या वर्षानुवर्ष घरामध्ये जमवलेल्या आहेत. ही सगळी राजवाड्यांची लिगसी आहे. आणि हे फक्त आजच नाही तर याच्या पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत या वस्तू घरात मानानेच वागवल्या गेल्या पाहिजे. त्याची पूजाही केली जाईल. त्यामुळे आज जे घरात झालं ते परत होता कामा नये. मी नारायणला सांगतो ही सगळी भांडी आतमध्ये नेऊन ठेव म्हणून. नाही नाही एक मिनिट. ताईला खूप फिलिंग्स आहेत ना या भांड्यांबद्दल. मग आता तिनेच हे युटेन्सिल्स साफ करून ठेवायचे, धुवून पुसून ठेवायचे. आणि मला अजिबात माझ्या किचन मध्ये ना हे कळकट्ट भांडी नकोय. सुश अगं स्वानंदी मी 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 बोलते तिच्याशी. सुश सुश अगं ऐकतेस का. स्वानंदी मॅडम तुम्ही आता काही बोलू नका. तुम्ही शांत व्हा. उगाच ती नको ते तुम्हाला बोलत असते. राजवाडे नाही, आज ह्या मुलींना ना हद्द केली आहे.